नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आज आपल्याला मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील क्वेश्चन नंबर 7 सोडवायचा आहे. आपण क्वेश्चन नंबर 6 मध्ये ट्रूथ टेबल तयार केलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला ट्रूथ टेबलच तयार करायचा आहे. परंतु ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर शेवटच्या कॉलममध्ये जर सर्व रीडिंग आपल्या ट्रू आल्या तर हा पॅटर्न काय असेल? टॉटॉलॉजी असेल. ऑल ट्रू रीडिंग असतील तर टॉटॉलॉजी. जर सर्व रीडिंग आपल्या फॉल्स आल्या तर ते पॅटर्न आपलं कॉन्ट्राडिक्शन असेल. आणि मिक्स आल्या, ट्रू फॉल्स असे मिक्स आल्या तर ते काय असेल? कंटिंगन्सी असेल. तर पहा, प्रथम आपण ट्रूथ टेबल तयार करू. पहा, 2 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपण 4 रो करणार. कॉलम किती होतील? 1 2 3 आणि 4 5 कनेक्टिव्ज आहेत, बरोबर आहे. म्हणजे 5 आणि स्टेटमेंट 2 आहेत, म्हणजे टोटल 7 कॉलम होतील. कॉलम किती होतील? स्टेटमेंट प्लस कनेक्टिव्ज. कनेक्टिव्ज किती आहेत? 1 2 3 4 5 आणि स्टेटमेंट आहेत 2 आहेत, म्हणजे 5 + 2 7 कॉलम येतील आपले. आणि 2 स्टेटमेंट असल्यामुळे रो 4 येतील. पहा, 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पी क्यू. नंतर निगेशन पण आहेत. निगेशन पी, निगेशन क्यू. पहा, आता हा कॉलम करता येईल आपल्याला पी देन क्यूचा. पी देन क्यू. ही रीडिंग घेतल्यानंतर पी देन क्यू आणि निगेशन क्यूचा कॉलम आहे आपल्याकडं, म्हणजे एवढी रीडिंग घेता येईल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे पी देन क्यू अँड निगेशन क्यू. पहा, आता एवढी रीडिंग घेतल्यानंतर याचं देन घेता येईल आपल्याला निगेशन पी बरोबर. म्हणजे आपण येथे पूर्ण पॅटर्न लिहिणार. पहा, पी देन क्यू अँड निगेशन क्यू देन निगेशन पी. पहा, 2 स्टेटमेंट असल्यामुळे पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ येईल आणि दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ. निगेशन पी, पीचं आपल्याला अपोजिट करायचं आहे. पहा, या कॉलमचं अपोजिट घ्यायचं आहे. टीला एफ करणार, या टीला एफ, एफला टी, एफला टी. निगेशन क्यू, क्यूचा आपल्याला अपोजिट घ्यायचं आहे. म्हणजे टीला एफ होईल, ह्या एफला टी होईल, टीला एफ होईल आणि एफचं टी होईल. पी देन क्यू. पहा, देनसाठी रूल कोणता आहे? पहा, देनसाठी पहा, टी देन एफ असेल तरच आपण काय घेणार? एफ घेणार. असं जर नसेल तर आपण टी घेणार. पहिलं टी पाहिजे, दुसरं एफ पाहिजे, देन तरच एफ घेणार आपण. आपल्याला देन पाहिजे पी आणि क्यू. पहा, हा कॉलम, या 2 कॉलमचं देन घ्यायचं आपल्याला. म्हणजे पहिली रीडिंग टीची पाहिजे, दुसरी एफची पाहिजे. पी क्यू, पहिली रीडिंग टीची आहे, दुसरी एफची आहे, तरच आपलं हे एफ येईल. अदरवाईज बाकीच्या रीडिंग आपल्या ट्रू येतील. पहा, पी देन क्यू हा कॉलम काढलेला आहे आपण, त्याचा अँड घ्यायचं आहे आपल्याला निगेशन क्यू कॉलम बरोबर. पहा, अँडसाठी रूल कोणता आहे? पहा, टी अँड टी असेल तरच टी येईल, अदरवाईज एफ. पहा, या 2 कॉलममध्ये आपल्याला अँड घ्यायचं आहे. दोन्ही टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे. पहा, दोन्ही टी टी आहे तरच आपण टी घेणार. म्हणजे बाकीच्या रीडिंग आपल्या फॉल्स येतील. पुन्हा कोठे टी टी नाही आहे, त्यामुळे रीडिंग आपल्या फॉल्स येतील. पहा, आता पी देन क्यू अँड निगेशन क्यू, म्हणजे ही रीडिंग काढलेली आपण, त्याचं देन घ्यायचं आपल्याला निगेशन पी बरोबर. निगेशन पी म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम, यांचं आपल्याला काय घ्यायचं आहे? देन घ्यायचं आहे. टी एफ असेल तरच एफ. पहा, पहिला हा कॉलम आहे, दुसरा हा कॉलम आहे, कारण आधी हे आहे नंतर निगेशन पी आहे. म्हणजे इकडे टी पाहिजे आणि इकडे एफ पाहिजे. पहा, आहे का? नाही आहे. असेल तर एफ आलं असतं, आता नाही आहे म्हणजे काय येईल? टी. सर्व रीडिंग आपल्या टी येतील. पहा, शेवटच्या कॉलममध्ये म्हणजे ह्या पॅटर्नची रीडिंग कशी आहे? सर्व ट्रू आहे, बरोबर आहे. म्हणजे शेवटच्या कॉलममध्ये सर्व रीडिंग ट्रू आलेल्या आहेत, त्यामुळे काय आहे? टॉटॉलॉजी आहे. पहा, येथे लिहिणार आपण ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम. या शेवटच्या कॉलममध्ये ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर टी. सर्व रीडिंग आपल्या टी आहेत, बरोबर आहे. टी असेल तर टॉटॉलॉजी,
म्हणजे हे आपण पॅटर्न इथे लिहिणार. देअरफॉर पी देन क्यू अँड निगेशन क्यू देन निगेशन पी इथे लिहिणार इज अ टॉटॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. बरोबर आहे. पी क्यू पहिल्या कॉलममध्ये टी टी येईल आणि एफ एफ येईल, नंतर टी एफ. दोन स्टेटमेंट असतील तर हे दोन कॉलम फिक्स असतात. नंतर आपल्याला निगेशन आहेत, निगेशन पी पण आहे, निगेशन क्यू आहे. स्टेटमेंट लिहिले की नंतर त्यांचे निगेशन लगेच काढून घ्यायचे. म्हणजे निगेशन पी निगेशन क्यू. नंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढता येईल, कारण पीचा कॉलम आहे, क्यूचा पण कॉलम आहे, दोघांचा ऑर घेता येईल आपल्याला. पी ऑर क्यू ही व्हॅल्यू काढू. म्हणजे हा कॉलम झाला आपल्याकडे. आता मग हा कॉलम निगेशन पीचा कॉलम आहे आपल्याकडं, म्हणजे दोघांचा ॲड घेता येईल आपल्याला. म्हणजे इथे लिहिणार आपण पी ऑर क्यू अँड निगेशन पी. हा कॉलम काढला आपण तर याचा ॲड घेता येईल निगेशन क्यू बरोबर. म्हणजे इथे पूर्ण पॅटर्न लिहिणार आपण. पॅटर्न कसा आहे, क्यू. हा पॅटर्न शेवटच्या कॉलममध्ये येणार आहे. निगेशन पी, पीचा अपोजिट करायचं आपल्याला. टीला एफ करायचं आहे, टीला एफ, एफला टी आणि एफला टी. निगेशन क्यू, क्यूचा अपोजिट करायचं आहे. टीला एफ, एफला टी, एफ आणि टी. पी ऑर क्यू, ऑरसाठी रूल कोणता आहे ऑर हा सिम्बॉल आहे ऑरचा. बरोबर आहे. म्हणजे एफ ऑर एफ असेल तरच एफ येईल. ऑरसाठी रूल आहे तो. पी ऑर क्यू या दोन कॉलमचं ऑर घ्यायचं आपल्याला. दोन्ही एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. येथे दोन्ही एफ एफ आहेत तरच आपण एफ घेणार. म्हणजे अदरवाईज ट्रू, बाकीच्या रिडिंग आपल्या ट्रू येतील. पी ऑर क्यू हा कॉलम काढलेला आहे आपण, त्याचं ॲड घ्यायचं आहे आपल्याला निगेशन पी बरोबर. म्हणजे हा कॉलम आणि निगेशन पीचा कॉलम त्याचं ॲड घ्यायचं आहे. ॲनसाठी टी अँड टी असेल तरच टी, ॲनसाठी टी टी पाहिजे तरच टी, आणि ऑरसाठी एफ एफ पाहिजे तरच एफ. हा कॉलम आणि हा कॉलम. ॲनसाठी टी टी असेल तरच टी घ्यायचं आपलं. इथे टी आहे, इथे टी आहे तरच आपण टी घेणार, अदरवाईज फाल्स. म्हणजे ह्या रिडिंग आपल्या फाल्स येतील. आता हा कॉलम काढलेला आहे आपण. बरोबर आहे. त्याचं ॲड घ्यायचं आहे निगेशन क्यू बरोबर. म्हणजे हा कॉलम आपल्याला ॲड घ्यायचं आहे निगेशन क्यू बरोबर या कॉलम बरोबर. ॲडसाठी रूल कोणता आहे, टी टी असेल तरच टी घ्यायचं आपल्याला. इथे टी टी पाहिजे आहे का, नाही. येथे नाही, येथे नाही, येथे नाही. एक टी आहे, दोन्ही टी टी नाहीत. म्हणजे काय येईल, सर्व रिडिंग आपल्या फाल्स येतील. बरोबर आहे. टी टी असेल तरच टी आलं असतं, अदरवाईज फाल्स. टी टी नाही आहे त्यामुळे सर्व रिडिंग आपल्या फाल्स आलेल्या आहेत. येथे लिहिणार आपण शेवटच्या कॉलममध्ये सर्व रिडिंग आपल्या फाल्स आलेल्या आहेत. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर एफ. सर्व रिडिंग आपल्या एफ आहेत शेवटच्या कॉलममध्ये. देअरफॉर दिलेला पॅटर्न कसा आहे आपला, पी ऑर ई अँड निगेशन क्यू. फाल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन, इज अ कॉन्ट्राडिक्शन. नेक्स्ट पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपण 4 रो काढलेले आहेत. आणि पहिला रो जो आहे तो आपल्याला स्टेटमेंट लिहिण्यासाठी आहे. म्हणजे एकूण आपण 5 रो काढलेत, परंतु पहिला रो आपल्याला इथे स्टेटमेंट लिहायचे आहेत आणि 4 रोमध्ये रिडिंग घ्यायचे आहेत. कॉलम किती येतील कनेक्टिव्ज किती आहेत. ब्रॅकेट म्हणजे कनेक्टिव्ज नाही आहे. हा एक लॉजिकल कनेक्टिव्ज आहे, हा पण आहे, 2 झाले, हा 3 आणि हा 4. आणि स्टेटमेंट किती आहेत, 2 आहेत. म्हणजे कनेक्टिव्ज 4 आहेत आणि स्टेटमेंट 2 आहेत. म्हणजे 4 + 2 = 6. म्हणजे 6 कॉलम येतील. हा पहिला कॉलम घेऊ आपण पीसाठी, दुसरा कॉलम क्यूसाठी. निगेशन आहे का, फक्त क्यूचं निगेशन आहे, तो एक आपण कॉलम घेऊ.
पहा नंतर ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, कारण पीचा कॉलम आहे क्यूचा आहे, दोघांचं देन घेता येईल आपल्याला. म्हणजे पी देन क्यू हा एक कॉलम करू आपण. हा कॉलम केल्यानंतर हा एक कॉलम करावा लागेल आपल्याला, कारण दोघांचे पण कॉलम आहेत आपल्याकडे. पीचा आहे निगेशन क्यूचा आहे, मग दोघांचा ॲड घेता येईल आपल्याला. पी अँड निगेशन क्यू. पहा आता इथे पूर्ण पॅटर्न लिहिणार आपण, कारण हा पण कॉलम आहे हा पण कॉलम आहे, दोघांचा ॲड घेता येईल आपल्याला. पहा पी निगेशन क्यू बरोबर. पहा दोन स्टेटमेंट असल्यामुळे येथे टी टी येईल आणि एफ एफ येईल. येथे टी एफ. पहा निगेशन क्यूचा अपोजिट करायचं आहे. टीला एफ करायचं आहे, एफला टी करायचं आहे, टीला एफ आणि एफला टी. पी देन क्यू ह्या दोन कॉलमचा विचार करा. दोन कॉलममध्ये आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी आपण रूल पाहिलेला आहे. टी देन एफ असेल तरच एफ येईल. म्हणजे पहिलं टी पाहिजे, दुसरं एफ. टी देन एफसाठी आपल्याला पी देन क्यू, म्हणजे पी म्हणजे पहिलं हे आहे आणि क्यू म्हणजे दुसरं हे आहे. पहिलं टी पाहिजे आपल्याला आणि नंतर एफ पाहिजे. टी एफ आहे तरच एफ येईल. बरोबर आहे. अदरवाईज बाकीच्या रीडिंग आपल्या ट्रू असतील. पहा आता पी अँड निगेशन क्यू, पीचा कॉलम आणि निगेशन क्यूचा कॉलम या दोन कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचं आहे. पहा अँडसाठी रूल कोणता आहे? पहा टी अँड टी असेल तरच टी येईल. अँडसाठी रूल ह्या दोन कॉलममध्ये आपल्याला अँड घ्यायचं आहे. पहा दोन्ही टी टी आहेत तरच टी येईल. अदरवाईज बाकीच्या रीडिंग फॉल्स. पहा आता पी देन क्यू म्हणजे हा कॉलम. आता हा कॉलम त्याचा अँड घ्यायचं आहे या कॉलम बरोबर. अँडसाठी टी टी असेल तरच टी. दोन्ही टी टी आहेत का? नाही, तरच टी आलं असतं. अदरवाईज फॉल्स. म्हणजे बाकीच्या सर्व रीडिंग आपल्या फॉल्स येतील. बरोबर आहे. शेवटच्या कॉलममध्ये सर्व एंट्री आपल्या कशा आल्यात? फॉल्स आलेल्या आहेत. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in the last column are F. सर्व रीडिंग आपला F आहे. फॉल्स असल्यामुळे कॉन्ट्राडिक्शन. हे सर्व ट्रू असेल तर टॉटॉलॉजी, सर्व फॉल्स असतील तर कॉन्ट्राडिक्शन. आणि टी एफ अशा मिक्स असतील, टी एफ अशा मिक्स, टीचे आहेत एफचे आहेत, मिक्स असेल तर काय येईल? मिक्स असतील तर कंटिंगन्सी. पहा देअरफॉर काय येईल? दिलेला पॅटर्न फॉल्स आहे म्हणून दिलेला पॅटर्न आपला कसा आहे? कॉन्ट्राडिक्शन आहे. पी देन क्यू अँड पी अँड निगेशन क्यू इज अ कॉन्ट्राडिक्शन. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. येथे 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत पी क्यू आर. त्यामुळे आपण 8 रो काढलेले आहेत. बरोबर आहे. पहा पीसाठी हा कॉलम येईल, क्यूसाठी एक कॉलम आणि आरसाठी एक कॉलम. पी क्यू आर. नंतर आपल्याला क्यू देन आर ही रीडिंग घेता येईल. क्यूचा कॉलम आहे, आरचा कॉलम आहे, मग दोघांचं देन घेता येईल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे ही एक रीडिंग काढू आपण, क्यू देन आर. नंतर एवढी रीडिंग काढता येईल आपल्याला, पी देन क्यू देन आर. ही रीडिंग काढू आपण. पहा पी अँड क्यू ही पण रीडिंग काढता येईल. नंतर पी अँड क्यू देन आर, पी अँड क्यू देन आर ही रीडिंग काढता येईल. पहा म्हणजे आता पूर्ण पॅटर्न येथे लिहिणार आपण, त्याची रीडिंग काढता येईल आपल्याला. म्हणजे काय आहे? पी देन क्यू देन आर. 3 स्टेटमेंट असल्यामुळे पहिल्या कॉलममध्ये 4 टाइम्स टी येईल आणि 4 टाइम्स एफ येईल. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. दुसऱ्या कॉलममध्ये 2 टाइम्स टी येईल, 2 टाइम्स एफ येईल, टी टी एफ एफ. आणि तिसऱ्या कॉलममध्ये टी एफ टी एफ टी एफ असं कंटिन्यू अल्टरनेट.
तीन स्टेटमेंट असतील त्यावेळेस ट्रूथ टेबल तयार करताना हे 3 कॉलम फिक्स येणार आहेत, असेच येतील. आता आपल्याला क्यू देणार, क्यूचा कॉलम, आरचा कॉलम दोघांचं देन घ्यायचं आहे. देनसाठी टी देन एफ असेल तरच आपण एफ घेणार. क्यू देणार टी एफ आहे तरच आपण एफ घेणार. टी एफ पाहिजे, टी एफ आहे तरच आपण एफ घेणार, अदरवाईज ट्रू. बाकीच्या रीडिंग आपल्या ट्रू येतील. पीचा कॉलम, आता पीचा कॉलम त्याचं देन घ्यायचं आपल्याला क्यू देणार या कॉलम बरोबर आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. पीचा कॉलम आणि हा कॉलम या 2 कॉलमचं देन घ्यायचं टी एफ येथे आहे तरच एफ येईल. टी एफ पाहिजे, इकडे टी इकडे एफ पाहिजे, नाही आहे म्हणजे बाकी रीडिंग कशा येतील आपल्या ट्रू येतील. एकाखाली एक लिहायचं, छान दिसतात. पी अँड क्यू. आता पीचा कॉलम क्यूचा कॉलम, अँडसाठी रूल माहीत आहे, टी अँड टी असेल तरच टी येईल, बरोबर आहे. दोन्ही टी टी असेल तरच टी, हे दोन्ही टी टी आहेत तरच टी येईल, हे दोन्ही टी टी आहेत तर टी येईल. आता पी अँड क्यूमध्ये नाही आहे, अदरवाईज फॉल्स, म्हणजे ह्या रीडिंग आपल्या फॉल्स येतील. पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम, त्याचं देन घ्यायचं आहे आर बरोबर. हा कॉलम याच्याबरोबर देन घ्यायचं आहे, म्हणजे पहिला हा कॉलम घ्यायचा आहे नंतर हा घ्यायचा आहे आरचा, बरोबर आहे. देन घ्यायचं आहे टी एफ असेल तरच एफ, इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे. टी एफ आहे तरच एफ येईल. या 2 कॉलममध्ये टी एफ पाहिजे, अदरवाईज ट्रू. या रीडिंग आपल्या ट्रू येतील. आता पी देन क्यू देन आर म्हणजे हा कॉलम, नंतर डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला पी अँड क्यू देन आर या कॉलम बरोबर डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय आहे टी डबल इम्प्लिकेशन टी असेल किंवा एफ डबल इम्प्लिकेशन एफ असेल, दोघांची व्हॅल्यू काय येईल टीच येईल. म्हणजे टी टी असेल तरी टी घ्यायचं आपल्याला, एफ एफ असेल तरी टीच घ्यायचं आपल्याला. टी टी असेल तरी टी घेणार, एफ एफ असेल तरी आपण टीच घेणार, म्हणजे सारख्या रीडिंग असतील तर आपण टी घेणार. या 2 कॉलममध्ये टी टी आहे तर आपण टी घेणार. येथे एफ एफ आहे, दोन्ही सारखे आहेत तरी आपण टीच घेणार कारण डबल इम्प्लिकेशन आहे. टी टी आहे, टी 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 तर आपण टीच घेणार, म्हणजे सर्व रीडिंग आपल्या कशा येतील ट्रू येतील. शेवटच्या कॉलममध्ये सर्व ट्रू आहेत. येथे लिहिणार आपण ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are टी. त्यामुळे काय सर्व टी आल्यामुळे हा पॅटर्न काय आहे टॉटॉलॉजी आहे. येथे पॅटर्न लिहिणार आपण इज अ टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. 2च प्रकारचे स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पीसाठी एक कॉलम करू आपण, क्यूसाठी एक कॉलम करू, नंतर पी देन क्यू ही व्हॅल्यू काढू. नंतर पी अँड पी देन क्यू, आणि आता पूर्ण पॅटर्न म्हणजे पी अँड पी देन क्यू देन क्यू. येथे कनेक्टिव्स किती आहेत 1 2 आणि 3 आहेत, आणि स्टेटमेंट किती आहेत पी आणि क्यू 2 आहेत, म्हणजे 3 + 2 टोटल 5. 1 2 3 4 5 कॉलम आलेले आहेत. 2 स्टेटमेंट असल्यामुळे रोज 4 आलेले आहेत. येथे आपण टी टी एफ एफ, येथे टी एफ टी एफ. पी देन क्यू दोघांचं देन घ्यायचं आहे. देनसाठी आपण पाहिलेलं आहे टी देन एफ असेल तरच एफ. टी देन एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. पीचा कॉलम हा देनचा कॉलम, दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल कोणता आहे टी अँड टी असेल तरच टी येईल.
पहा टी अँड टी या दोन कॉलममध्ये टी टी असेल तरच टी येईल, अदरवाईज फाल्स, म्हणजे ह्या रिडिंग आपल्या फाल्स येतील. पहा आता हा पूर्ण कॉलम बरोबर आहे, त्याचं देन घ्यायचं आहे क्यू बरोबर. पहा हा कॉलम, या दोघांचं देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. प्रथम हा आहे म्हणजे इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे. पहा टी आहे तर इकडे एफ नाही आहे, टीच आहे बरोबर आहे, म्हणजे टी एफ असेल तरच एफ घेणार आपण, अदरवाईज ट्रू, म्हणजे सर्व व्हॅल्यू आपल्या टी येतील. पहा शेवटच्या कॉलममध्ये सर्व एंट्री आपल्या ट्रू आलेल्या आहेत. पहा ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are T. therefore दिलेला पॅटर्न P and P then Q is ट्रू असल्यामुळे टॉटॉलॉजी. नेक्स्ट पहा येथे दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. पी साठी कॉलम, क्यू साठी कॉलम. पहा पी क्यू, नंतर आपण पी अँड क्यू ही व्हॅल्यू काढू, किंवा निगेशन पी पण आहे, निगेशन क्यू पण आहे, म्हणजे त्या व्हॅल्यू काढून घेऊ आपण. पहा निगेशन पी, निगेशन क्यू हे कॉलम तयार केले आपण. नंतर पी अँड क्यू, पी अँड क्यू साठी कॉलम एक. पहा निगेशन पी अँड क्यू हा कॉलम. नंतर पी और निगेशन क्यू हा कॉलम. नंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू हा कॉलम. नंतर येथे पूर्ण पॅटर्न लिहिणार आपण. पहा पी अँड क्यू, पहा पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, टी एफ टी एफ हे फिक्स आहे. निगेशन पी, पी कॉलमचं अपोजिट घ्यायचं आहे, टीला एफ करायचं आहे, टीला एफ, एफला टी आणि एफला टी. निगेशन क्यू, क्यू कॉलमचं अपोजिट घ्यायचं आहे, टीला एफ करणार, एफला टी, टीला एफ आणि एफला टी. आता पी अँड क्यू या दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी पहा टी अँड टी असेल तरच टी येईल, दोन्ही टी टी पाहिजे. पी अँड क्यू टी टी आहे तर आपण टी घेणार, अदरवाईज फाल्स, म्हणजे या रिडिंग आपल्या फाल्स येतील. आता निगेशन पी म्हणजे हा कॉलम, अँड घ्यायचं आहे क्यू बरोबर, या कॉलम बरोबर. अँडसाठी टी टी असेल तरच टी. पहा दोन्ही टी टी आहे का, आहेत, तरच टी येईल, अदरवाईज फाल्स, या रिडिंग आपल्या फाल्स येतील. पीचा कॉलम पहा आता हा पीचा कॉलम, ऑर घ्यायचं आपल्याला निगेशन क्यू बरोबर हा कॉलम, या दोघांचं ऑर घ्यायचं, या दोन कॉलमचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ ऑर एफ असेल तरच एफ येईल. पहा या दोन कॉलममध्ये एफ 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 आहे का, तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला. पहा एफ एफ असेल, येथे एफ एफ आहे तरच एफ घेणार आपण, अदरवाईज ट्रू. पहा निगेशन पीचा कॉलम, निगेशन क्यूचा कॉलम, हा निगेशन पीचा कॉलम, निगेशन क्यूचा कॉलम, या दोन कॉलमचं आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे. पहा या दोन कॉलममध्ये टी टी आहे का, आहे, तरच टी घेणार, अदरवाईज फाल्स. आता पहा हा कॉलम, हा कॉलम, हा कॉलम, हा कॉलम, सर्वांचं आपल्याला काय काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे, ऑर बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 4 कॉलमचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी काय आहे, म्हणजे एफ एफ असेल तरच एफ येईल बरोबर आहे. पहा म्हणजे चारही रिडिंग आपल्या एफ एफ आहेत का, तरच एफ घेणार आपण. पहा नाही, मिक्स आहेत बरोबर आहे. एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे सर्व रिडिंग कसे येतील आपल्या ट्रू येतील. पहा शेवटच्या कॉलममध्ये सर्व एंट्री आपल्या ट्रू आलेल्या आहेत. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज दी लास्ट कॉलम in the last column are T. Therefore
गिवन. आता हा पॅटर्न इथे लिहायचा आहे, खूप मोठा आहे म्हणून मी असं लिहितो, गिवन पॅटर्न इज ट्रू असल्यामुळे टॉटॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पहा येथे 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत PQR, त्यामुळे 8 रो काढलेले आहेत आपण. आणि कॉलम किती येतील पहा यामध्ये, कॉलम किती येतील, कनेक्टिव्ज किती आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ज, ब्रॅकेट म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ज नाही आहे. हा 1, हा 2, हा 3, 4, निगेशन म्हणजे 4, 5, 6 आहेत. आणि पहा 6 कनेक्टिव्ज आहेत आणि स्टेटमेंट किती आहेत, 3 आहेत. म्हणजे टोटल 9 कॉलम येतील या पॅटर्नमध्ये, 9 कॉलम येतील आपल्याला. आणि रो 3 स्टेटमेंट असल्यामुळे 8 रो आलेले आहेत. पहा PQR, हा कॉलम P साठी करू आपण, हा कॉलम Q साठी घेऊ, हा कॉलम R साठी PQR. नंतर पहा निगेशन आहे, Qचं आहे, निगेशन Pचं पण आहे, Rचं नाही आहे. म्हणजे दोघांची आपण निगेशन काढू, निगेशन P आणि निगेशन Q. निगेशन P साठी एक कॉलम घेऊ, पहा निगेशन Q साठी एक कॉलम करू. हा कॉलम काढू आपण P और निगेशन Q. नंतर हा कॉलम काढू P अँड Qचा. पहा एवढा कॉलम काढता येईल आपल्याला. दोघांचा ऑर घ्यायचं आहे, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा ऑर घ्यायचा आपल्याला. पहा P और निगेशन Q, याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला, निगेशन P अँड Q. नंतर एवढ्या कॉलमचं अँड घ्यायचं आहे आपल्याला आर बरोबर, म्हणजे पूर्ण पॅटर्न आपण येथे लिहिणार. 3 स्टेटमेंट असल्यामुळे पहिल्या कॉलममध्ये 4 टाइम्स T येईल, 4 टाइम्स F. दुसऱ्या कॉलममध्ये 2 टाइम्स TT FF, TT FF. तिसऱ्या कॉलममध्ये TF TF, TF 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 TF. निगेशन P, Pचा अपोजिट घ्यायचा आपल्याला. पहा येथे 4 टाइम्स T आहे, म्हणजे येथे 4 टाइम्स F होईल. येथे 4 टाइम्स F आहे, म्हणजे येथे T होईल. निगेशन घेतलं आपण. निगेशन Q, Qचं निगेशन करायचं आहे. पहा TT आहे, FF होईल. हे FF आहे, TT होईल, FF. आणि हे TT होईल. पहा Pचा कॉलम, हा कॉलम ऑर घ्यायचा आपल्याला निगेशन Q बरोबर, हा कॉलम आणि निगेशन Qचा कॉलम, म्हणजे हा कॉलम दोघांचा ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी आपण रूल पाहिलेला आहे, FF असेल तरच F, F और F असेल तरच F येईल. पहा या 2 कॉलममध्ये FF आहे का, तरच F घ्यायचं आपल्याला. दोन्हीकडे FF आहे तरच आपण F घेणार. येथे FF आहे, F, अदरवाईज ट्रू. निगेशन Pचा कॉलम अँड Qचा कॉलम. पहा निगेशन Pचा कॉलम अँड Qचा कॉलम, म्हणजे या 2 कॉलममध्ये आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी T अँड T असेल तरच आपण T घेणार. पहा या 2 कॉलममध्ये दोन्ही TT पाहिजेत, आहेत का, हे दोन्ही TT आहेत तरच T घेणार. TT आहेच, TT आहे, आपण T घेतलेला आहे, अदरवाईज फाल्स. या रीडिंग आपल्या फाल्स येतील. पहा P और निगेशन Q, म्हणजे हा कॉलम ऑर घ्यायचा आपल्याला निगेशन P अँड Q या कॉलम बरोबर ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी FF असेल तरच F, या 2 कॉलममध्ये FF असेल तर F घ्यायचं आपल्याला. पहा FF आहे का, दोन्ही FF पाहिजेत, दोन्ही FF नाहीत, म्हणजे आपण सर्व रीडिंग आपल्या ट्रू येतील, T येतील. FF असेल तर F आली असती, नाही आहे दोन्ही FF, त्यामुळे सर्व रीडिंग आपल्या T येतील. आता पहा पूर्ण हा कॉलम त्याचा अँड घ्यायचं आहे आर बरोबर, या कॉलम बरोबर. अँडसाठी T अँड T असेल तरच T, म्हणजे दोन्ही TT पाहिजेत. पहा येथे T आहे तरच T येईल, बरोबर आहे. पहा येथे नाही आहे, येथे TT आहे तरच T येईल. पहा
येथे टी टी आहे, टी येईल. येथे पण टी टी आहे, टी येईल. अदरवाईज फाल्स. बाकीचे रीडिंग आपल्या कशा येतील? फाल्स येतील. पहा आता शेवटच्या कॉलममध्ये सर्व टी नाहीत आणि सर्व एफ पण नाहीत, बरोबर आहे. म्हणजे टी आणि एफ कसे आहेत? मिक्स आहेत. असं असेल तर काय आहे? कंटिंगन्सी. म्हणजे हा पॅटर्न कसा आहे? कंटिंगन्सी आहे. सर्व जर टी रीडिंग आल्या तर काय होईल? टॉटॉलॉजी. सर्व फाल्स आल्या रीडिंग तर काय होईल? कॉन्ट्राडिक्शन. परंतु मिक्स आल्या तर काय होईल? कंटिंगन्सी. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are not same. सेम म्हणजे एक तर टी पण नाहीत किंवा फाल्स पण नाहीत, वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. आर नॉट सेम ऑर आयडेंटिकल किंवा एकाच प्रकारच्या नाहीत. आयडेंटिकल. आर नॉट सेम ऑर आयडेंटिकल. देअरफॉर हा पॅटर्न पहा त्याचं अँड आर इज अ कंटिंगन्सी. कंटिंगन्सी. नेक्स्ट पी क्यू दोनच स्टेटमेंट आहेत. पी साठी एक कॉलम, क्यू साठी एक कॉलम. पहा निगेशन नाही आहे येथे म्हणून काढायची काही गरज नाही आहे. पी देन क्यू. पीचा कॉलम आहे, क्यूचा कॉलम आहे, त्यामुळे आपल्याला दोघांचं देन घेता येईल. नंतर क्यू देन पी हा पण कॉलम काढता येईल. नंतर पूर्ण पॅटर्न म्हणजे इथे काय येईल? पी देन क्यू और क्यू देन पी. पूर्ण रीडिंग येथे येणार आहे या पॅटर्नची. पहा टी टी एफ एफ, टी एफ टी एफ, पी देन क्यू. देनसाठी रूल टी देन एफ असेल तरच एफ होईल. पहा देनसाठी पहिलं टी दुसरं एफ तरच एफ. पी देन क्यू या दोन कॉलममध्ये देन टी एफ असेल तरच एफ येईल, बरोबर आहे. पहिलं टी दुसरं एफ तरच एफ, अदरवाईज ट्रू. क्यू देन पी. क्यूचा कॉलम आणि पीचा कॉलम. आता इकडे पहिलं टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे, कारण क्यू आधी घ्यायचं आपल्याला, नंतर पी घ्यायचं आहे. म्हणजे टी देन एफ. इकडे टी पाहिजे, इकडे एफ. येथे टी आहे, येथे एफ आहे, तरच एफ येईल, म्हणजे अदरवाईज ट्रू. हा कॉलम आणि हा कॉलम या दोन कॉलमचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ. या दोन कॉलममध्ये एफ एफ आहे का? दोन्ही एफ एफ पाहिजे तरच एफ घ्यायचं आहे. तसं नाही आहे, त्यामुळे काय टी घेणार आपण. एफ एफ असेल तर एफ घेतला असता आपण, तसं नाही आहे, त्यामुळे आपण टी घेतोय. येथे लिहिणार आपण ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are t. सर्व व्हॅल्यूज आपल्या टी आहेत. देअरफॉर म्हणजे पॅटर्न कसा आहे? पी देन क्यू और क्यू देन पी इज अ टॉटॉलॉजी. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.